बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकी यानं जो जबाब दिलाय त्या संदर्भातली बातमी। बाबा सिद्दीकींना एका बिल्डरनं धमकी दिली होती असा दावा त्यांचा मुलगा झिशान यानं केला आहे। झिशान सिद्दीकी याच्या जबाबात अनेक दावे समोर आलेत। बाबा सिद्दीकी दररोज डायरी लिहायचे, त्यांना तशी सवय होती। बाबांच्या डायरीत एका स्थानिक नेत्याचं नाव आहे असं त्यांनी सांगितलंय। हत्येच्या दिवशी एका नेत्यासोबत बाबा सिद्दीकी यांनी अर्धा तास संवाद केलेला होता असं सुद्धा झिशान सिद्दीकी यानं म्हटलेलं आहे। झिशान सिद्दीकी यानं पत्रकारांशी बोलतानाही असं म्हटलं होतं की फक्त एकाच बिष्णोईच्या अँगलनी तपास न करता बिल्डर लॉबीच्या अनुषंगानं सुद्धा माझ्या वडिलांच्या हत्येचा तपास व्हावा, आणि तेच त्याने आपल्या दाव्यामध्ये सुद्धा म्हटलं आहे। झिशान सिद्दीकी याच्या जबाबात त्याने काय दावे केलेले आहेत ते आपण बघूयात। झिशान सिद्दीकी काय म्हणतोय बघा, त्याला काय वाटतंय। तर ज्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्यानंतर काही दिवसांमध्ये बाबा सिद्दीकींची विधान परिषदेवर नियुक्ती होणार होती असं तो म्हणतोय। बाबा सिद्दीकी SRA प्रकल्पाबाबत अनेक लोकांच्या संपर्कात होते, ज्यात भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव आहे। मोहित कंबोज हे बाबा सिद्दीकींसोबत रोज संपर्कात होते। बाबा सिद्दीकींना नेहमी डायरी लिहिण्याची सवय होती। ज्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्या दिवशी मोहित कंबोज यांचं नाव डायरीत लिहिलं होतं। हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकी आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान व्हॉट्सअप कॉल मार्फत संवाद झाला। मोहित कंबोज वांद्र्यातील SRA प्रकल्पासाठी बाबा सिद्दीकींना भेटण्यास इच्छुक होते। झिशाननं जबाबात SRA प्रोजेक्टवर काम करणाऱ्या अनेक बिल्डरांची नावं घेतलेली आहेत। जबाबात उबाठा नेते अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख आहे। SRA प्रोजेक्ट नागरिकांच्या हिताकरता असल्याचं अनिल परबांनी म्हटल्याचा दावा